नमस्कार मित्रांनो, बंदिस्त मेंढी पालन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच आपल्या फार्ममध्ये वेगवेगळ्या गोष्टींविषयी आलेल्या अनुभवामध्ये जे काही अनुभव येत असतात त्याविषयी आपण बोलत असतो. नेहमीच आपण वेगवेगळ्या विषयावर बोलत असतो. तसंच आजचा आपला विषय आहे बघा, बंदिस्त मेंढी पालनामध्ये आपण जसा आपल्या शेतीला जोडधंदा शेळीपालन मेंढीपालन असं करतो, तसंच आपण हा जोडधंदा केलेला आहे. त्याचबरोबर ह्या व्यवसायामध्ये देखील दुसरा एक आपण छोटासा घरगुती व्यवसाय करू शकतो. म्हणजे कुक्कुटपालन किंवा आपण म्हणतो कोंबड्या वगैरे जे आपल्या प्रत्येक शेतकऱ्याच्याकडे असतात, तसेच आपण एक कुक्कुटपालनसुद्धा हे आपल्या मेंढीपालनामध्ये केलेलं आहे. म्हणजे काय केलं आहे, आपले एक 10 ते 15 कोंबड्या आपल्याकडे आहेत सध्याला. मग ती काय होतं, आपल्या ज्या मेंढीपालनामध्ये खाली काय आपण बंदिस्त फार्ममध्ये जे काय लेंड्या आपण 1-1.5 महिना जे काय साठवलेल्या असतात, म्हणजे जे आपण काढत नाही, बाहेरनं फक्त आपण स्वच्छ करून घेतो, ह्याच्यामध्ये आपण ह्या कोंबड्या गावरान सगळ्या सोडलेल्या आहेत. त्या अगदी आपण सकाळी दोन्ही वेळेस, म्हणजे सकाळी आपण जो शेळ्यांना मेंढ्यांना जे काही खुराक देतो ती वेळ सोडून, तसंच दुपारी आपण 12 वाजता दुसऱ्यांदा यांना चारा देतो. तो चारा अगदी खाऊन झाल्यानंतर दुपारी आपण 1-1.5च्या दरम्यान ह्या कोंबड्या सोडतो आणि संध्याकाळी 6पर्यंत ह्या कोंबड्या आपल्या फार्ममध्ये असतात. म्हणजे 12 ते 1 वाजता आपण सकाळी सोडल्या, त्याच्या अगोदर त्यांना थोडाफार आपण कोंबड्यांना पण खुराक वगैरे देऊन एका बंदिस्त कप्प्यामध्येच ठेवतो. उशिरा सोडण्याचं कारण काय, की आपल्या फार्ममध्ये ज्यावेळेस शेळ्यांना मेंढ्यांना आपण खुराक देतो किंवा चारा दिलेला असतो, त्यात त्यांनी काही घाण करायला नको म्हणून पूर्ण चारा त्यांचा खाऊन झाल्यानंतर आपण सोडतो त्यांना. ह्यानं काय होतं, जे काय आपल्या फार्ममध्ये खाली जे सुका चारा आपण टाकला आहे त्यात लेंड्या वगैरे आहेत, त्या मिक्स कोंबड्या करताय, तुम्हाला दिसत असलं व्हिडिओमध्ये. त्या चारा मिक्स करणे किंवा त्याच्यात जे काय आपल्या लेंडीतनं जे काय शेळ्यांच्या खुराकातनं जे काही थोडेफार दाणे जातात किंवा काही जे कीटक वगैरे काय असतील तर त्या कोंबड्या त्या खातात. बरेचदा काय होतं, आपण बंदिस्तमध्ये ज्या काही कोंबड्यांना जे बंदिस्त कप्पा केलेला असतो, त्या कप्प्यामध्ये जरी आपण त्यांना धान्य हे वगैरे खायला टाकलं, तर त्याच्यापेक्षा आवडीनं त्या लेंडीमध्ये जी काय त्यांना काय घाण खायला गावते त्याच्यात जास्त त्यांना इंटरेस्ट वाटतो. कारण आता मी बरोबर आपल्या कप्प्यात जर आपण बघायला गेलो तर त्यांना आपण जे काही धान्य टाकले तर त्याच्यावर त्यांचं लक्ष नाही किंवा ते जास्त खात नाहीत. कारण अगदी 2-2 दिवस आपल्याला त्यांना काय खुराक टाकावा लागत नाही. ते अगदी ह्या फार्ममध्ये जे काय आपल्याला त्यांना अवेलेबल होतं आहे लेंडीच्या मार्फत, त्यातच त्यांना खायला आवड जास्त दिसून येते आणि आपल्याला तो एक ह्या व्यवसायाला जोडून आपण करू शकतो. फक्त थोडंसं काळजी घ्यायला एक लागते, की आपण ज्यावेळेस चारा वगैरे देतो शेळ्या मेंढ्यांना, त्यावेळेस त्यांना फक्त बंदिस्त ठेवायचं. काय होतं, एकदा त्यांना सवय झाली ना, सकाळी वेळेत टायमिंगला आपण सोडलं की ती बाहेर येणं, त्यांची वेळ झाली की ऑटोमॅटिक त्या फक्त फार्ममध्ये आपण आलो आणि त्यांना एक वेगळ्या प्रकारचं आवाज दिला किंवा अशी एखादी टाळी वाजवली तरी कोंबड्यांना समजतं की बाबा आपल्याला आपल्या बंदिस्त कप्प्यामध्ये जायचं. आपण त्यांना जशी सवय लावू तशी ती सवय लागते. फक्त काय करावं लागतं, की आपल्या घातलेला चारा जो शेळ्यांना मेंढ्यांना आहे तो त्यांनी खराब करायला नको किंवा विस्कटायला नको. ह्यासाठी त्यांनी खाऊन झालेला चारा खाऊन झालं की 1 तासाभराने आपण त्यांना सोडायचं. म्हणजे अगदी त्या पूर्ण फार्ममध्ये फिरून जी काय आपलं लेंडी खतं आहे ती पूर्ण ते मिक्स पण करतात. त्यात जे काही तुम्हाला त्यांना खायला वगैरे भेटतं त्यात त्या चांगल्या प्रकारे जर चांगली आपल्याला अंडी पण रोजच्या रोज मिळतात. आणि ह्या कोंबड्याही त्यात अगदी व्यवस्थित तंदुरुस्त राहते. त्या आपल्या फार्मला एक जोडधंदा त्याचा होतो या, किंवा आपल्याला शेतकरी म्हणून आपल्याकडे जे काही सगळा पहिल्यापासून पारंपरिक जोड व्यवसाय चालू आहे ते आपण प्रत्येक गोष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याला शेळ्या मेंढ्या आहेत, जनावरं आहेत, तसंच आपल्या फार्ममध्ये जे काय आपलं खत असतं त्याचं वेगळ्या प्रकारे मिश्रण व्हावं किंवा त्याला एक जोडून काहीतरी वेगळं व्यवसाय असावा, त्यासाठी आपण ह्या काही कोंबड्या 15-20 त्याच्यामध्ये आपण सोडतो. तर अगदी ते पूर्णपणे सगळं जे आपलं ह्यात जे काही खाली आपण सुका चारा खराब झालेला टाकलेला असतो तो चारा आणि लेंड्या असं पूर्ण कोंबड्या त्या मिक्स करतात आणि रोज त्याच्यावरती आपल्या मेंढ्या शेळ्या फिरल्या की तो जे काय खालचा जो काय कचरा असतो, म्हणजे लेंडी असेल त्यात आपण मिश्रण टाकलेलं सुका चारा असेल ते पूर्ण मिक्स होतो आणि त्याची अगदी 1 महिनाभरात त्याची पावडर होते आणि एक चांगल्या प्रकारचं आपल्याला खत मिळतं. तर हे तुम्हाला दिसलंच, ही पूर्ण असं उकरल्यासारखं दिसतं. ही पूर्ण असं
खालचं वर वरचं खाली पूर्ण कोंबड्या मिक्स करून टाकतात. आत्ता त्यांना जरा थोडंसं लेट सोडलं आहे आज, तरी बघा आता थोड्या वेळात जर तुम्ही पाहिलं तर पूर्ण कोंबडी ती मिक्स करून सगळा खालच्या जे लेंड्या आहेत, आणि ह्याचा काय आपल्या मेंढ्यांना वगैरे त्रास त्यांचा काय होत नाही, किंवा आपल्या मेंढ्या शेळ्यासुद्धा त्यांना काही त्रास देत नाही. एक त्यांची चांगली एक मैत्रीपूर्ण त्यांचं वातावरण बनलेलं आहे. तसं आता पलीकडे काही कोंबड्या आहेत, काही इकडल्या बाजूला आहेत, सगळीकडं विभागून कोंबड्या गेल्यामुळे आपल्याला जरा थोडीशी त्यांची संख्या कमी दिसते. एक ह्याच्यातून आपलं एक दोन हेतू पूर्ण होतात, की आपलं खत पण चांगल्या प्रकारे मिश्रण होतं, कसे वल वगैरे काय राहत नाही त्याच्यात. काय जर काय थोडेफार जंतू काय म्हणजे काय कीटक वगैरे असले तर ते कोंबड्या खातात. त्याच्यात आपल्या शेळ्यांच्या मेंढ्यांच्या लेंडी वाटी जर काय आपल्या खुराकातून थोडेफार धान्याची काय बाहेर पडतं, ते सुद्धा चांगल्या प्रकारे कोंबड्या त्यात शोधून खातात, आणि अगदी त्यांचंही चांगली वाढ होते, किंवा कोंबड्या चांगल्या ह्यात म्हणजे ह्या वातावरणात सूट पण झाल्यात, आणि आपल्याला कोंबड्या पण चांगलं उत्पन्न देतात, आणि आपल्या फार्मचा आपली काही दोन गोष्टी त्यांच्यापासून आपल्याला फायदा पण होतो. थोडंसं त्यांचा आपण कसा कप्पा बनवला आहे, कसं त्यांची नियोजन त्यांच्या बाबतीत केलं ही पण तुम्हाला दाखवतो. बघा अशा प्रकारे आपण त्यांना छोटासा एक पिंजरा बनवला आहे. ह्याच्यामध्ये जरा मोठमोठे कोंबडे आहेत, त्यांचे जास्त अशी भांडणं वगैरे लागतात, म्हणून आपण ह्यांना सेपरेशन यांचं कोंबड्यांचा कप्पा एका बाजूला केलेला आहे. फक्त ह्याच्यामध्ये कोंबडेच असतात. ह्या बाजूला ज्या काय आपल्या कोंबड्या आहेत, मग त्यांची ते अंडे घालण्यासाठी आपण त्यात काय आत खुरोडे वगैरे ठेवलेले आहेत. पाण्याची वेगळी सोय केलेली आहे. इथं ह्या बाजूला त्यांना काय जे आपण दाणे वगैरे देतो त्याची सोय केलेली आपण आहे. ह्याच्यामध्ये सेम आपल्या मेंढ्यांच्या सारखं आपण ह्याच्यामध्ये सुक्या चारा जो मेंढ्यांचाही निघतो तो खाली टाकून देतो, जेणेकरून त्यात घाण जास्त होऊ नये. तसंच आपल्या शेळ्या मेंढ्यांच्यासाठी त्यांच्या पिल्ल्यांसाठी जे आपण गाईचं वगैरे दूध पाजतो आपण, त्यासाठी आपण इकडं गाईसुद्धा पाळलेल्या आहे आपल्या फार्ममध्ये. ही फक्त स्पेशल आपल्या मेंढ्यांच्या पिल्लांच्यासाठी आहे. ह्याच गाईची एक आपल्याकडे पाडी तयार झालेली आहे पलीकडे पाडी आता ही पाडी म्हणजे आता आपली गाई थोडीशी वयस्कर आहे. परत हिच्यानंतर पुढं एक आपल्याला दुसरी गाय असावी म्हणून आपण पुढची सुद्धा तिला आपण ठेवलेली आहे. तिचं पुन्हा पुढच्या ह्या गायीच्या नंतर आपल्याला दुसरी गाय. काय होतं बऱ्याचदा आपलं ही सारखं पिल्लं होणं, लॉट जाणं, परत पिल्लं होणं, बरेच वेळा असं होतं की काही वेळेस गाय गाभ असली व्यायला झाली, ज्यावेळेस आपण तिला आठवतो 2 महिने शेवटच्या, त्यावेळेस आपली जर एखाद्या वेळेस पिल्लं झालेली असली तर त्यांना दूध मिळत नाही, त्यावेळेस मग आपल्याला विकतही घ्यायला लागतं. त्यासाठी आपण 2 गायीचं नियोजन केलं. तर ही ज्यावेळेस पाडी मोठी होईल आणि परत ती गाभ जाईल, त्यावेळेस आपलं असं नियोजन असतं की ही गाय वेल्याच्या नंतर हिचं दूध उपयोगाला यावं, आपल्या ज्यावेळेस लॉट असतील त्यावेळी ही आटेल, त्यावेळी दुसरी आपल्याला असावं. आणि दुसरा एक फायदा असा होतो, गाय आपण काय जास्त ब्रीडची वगैरे असे वापरलेले नाही, अगदी साधी सिंपल गाय आहे. कोणीही तिची धार काढू शकतं. कुणीही आज अनोळखी जरी माणसानं येऊन तिची धार काढावी म्हणलं तर देऊ शकते. अगदी व्यवस्थित शांत आणि चांगल्या सवयीची आपली गाय आहे. आणि हिचं वैशिष्ट्य म्हणजे तिच्या दुधात आपला सगळा लॉट, प्रत्येक लॉट अगदी यशस्वी झाला. आणि दुसरी गोष्ट, राहिलेल्या दुधाच्या पैशात आपल्या जी काही मेंढ्यांना आपल्याला जी काही गोळी पेंड म्हणजे जी काही खाद्य लागतं, मका काय आपली घरची असते, पण त्यात जी मिश्रण करण्यासाठी जी आपण गोळी आणतो, जी काही वेलेल्या शेळ्या मेंढ्या आहेत त्यांच्यासाठी, तर ह्या गाईच्या दुधाच्या पैशात आपला तो खर्च निघून जातो. अशा प्रकारे आपण गाय असेल, कोंबडी पालन असेल, असे आपल्या मेंढी पालन ह्या व्यवसायाला, शेळी पालन व्यवसायाला दोन्हीला आपण ही सगळ्या गोष्टीची जोड केलेली आहे. कशासाठी तर या प्रत्येकाचा वाटा मोठाच आहे. कारण एकमेकाच्या हे ना म्हणजे गायीमुळं आपला मेंढ्यांचा लॉट उत्तम प्रकारे होतो. तसंच ह्या शेळ्या मेंढ्यांच्या जी काही वेस्टेज काय त्यांचं निघतं त्याच्यावर आपल्या कोंबडी पालन चालतं. आता आपण ह्याच्यामध्ये आणखी एक आपण दुसऱ्या ठिकाणी आपल्या इथंच कोंबड्यांची जास्त संख्या, जवळजवळ 100-150 कोंबड्या आपण गावरान बनवलेल्या आहेत. हळूहळू आपण ते ग्रुप वाईज वेगळे कप्पे करून आपल्या फार्ममध्ये रोज एक लॉट त्यांचं सोडत त्याचंसुद्धा पुढं आपलं काम चालू आहे. अशा प्रकारे आपण आपल्या फार्ममध्ये वेगवेगळ्या, जेवढं आपल्या शेतीला जोडून जसं आपण जनावरांचा व्यवसाय असतो, शेळी मेंढी फार्म आपलं फार्म आहे, तसं त्याला आपण कुक्कुटपालनाची जोड दिल्या. त्याचबरोबर जी काही आपल्याला फार्ममध्ये ज्या गोष्टी
लागते त्या म्हणजे मग शेळ्या मेंढ्यांच्या पिल्लांना दूध असेल त्यासाठी आपण गाय, सगळ्या गोष्टी आपण ह्या फार्ममध्येच ठेवलेल्या आहेत. गाय असेल जी ह्या जे फार्ममध्ये जी गोष्ट आहे ती सगळी ह्या फार्मला लागणारी आपण ठेवलेली आहे. अगदी त्या गायीचं काम फक्त एक तर ही जेवढी आपल्याकडे पिल्लं आहेत त्यांना दूध पाजणे, त्यांना व्यवस्थित हे करणे, हीच तिचं काम. काय आपण ती दुधाच्या दूध डेअरीला घालण्यासाठी किंवा अशासाठी नाही, तर फक्त आपल्या फार्मसाठीच तिला आपण पाळलेलं आहे. अशा प्रकारे आपल्या. आणि दुसरी गोष्ट, ती माझी जी गाय आहे त्या गायीच्या शेणखतावर, त्या शेणखतावर माझा बायोगॅस आहे. प्लॅस्टिकचा जो सिंटेक्सच्या सारखा आपला बायोगॅस असतो, तो पण तुम्हाला दाखवणार आहे. त्या गायीच्या जी काय त्या 2 गाय आहेत माझ्याकडे, त्यांचं जे शेण निघतं त्याच्यावर माझा 2 बायोगॅस, छोटे 2 बायोगॅस आहे. त्याचा पण एक छोटासा डेमो तुम्हाला दाखवतो. तो त्याच्यावर चालतो. म्हणजे ह्यातली कुठलीही गोष्ट मी तिची वाया जाऊन दिलेली नाही. प्रत्येक गोष्टीला काय ना काहीतरी जोड देऊन काय तर त्याला जोडून चालणारी वस्तू माझ्याकडे आहे. कुठल्याही नक्वर गोष्टीला सुद्धा मी तिचे वेस्टेज वाया जाऊन दिला नाही. छोटासा तुम्हाला डेमो आपला कसला बायोगॅस आहे आणि त्या गायीच्या ह्याच्यावर कितपत तो चालतो, कसा चालतो हे पण दाखवणार. थोडंसं पॉज कर. तर मित्रांनो, मी मगाशी जे बोललो गायीचं जे आपलं शेण आहे ते आपण आपल्याकडे ह्या 2 बायोगॅस आहेत. आपण काय केलं, ह्या दोन्ही बायोगॅसचं कंबाईन केले. अगदी व्यवस्थित दिसते का मागून बघ. हे दोन्ही गॅस आपण एकत्र केलेत. ह्याच्यामध्ये शेण कालवलं जातं. 1-2 गाय आपल्याकडे असल्या ना, रोज ह्याच्यामध्ये 1 पाटी आणि त्याच्यामध्ये 1 पाटी, रोज जर आपण 2 पाट्या जर ह्यांना शेण कालवलं तर अगदी 6 ते 7 माणसाचं कुटुंब अगदी व्यवस्थित ह्या एवढ्या 2 गॅसवरती त्यांचा स्वयंपाक आरामशीर होऊ शकतो. सकाळपासून संध्याकाळपासून जे काय लागणार आहे ही प्रत्येक गोष्ट ह्याच्यामध्ये तुमची होणार आहे. मग आपल्याला कसलाही घरी LPG आपण म्हणतो ना, जो काय ते गॅस जे लागतो तो कसलाही आपल्याला घ्यावा लागत नाही. ह्या बायोगॅसवर आपलं पूर्ण स्वयंपाक माझ्या कुटुंबाचा होतो. ह्या 2 टाक्या आहेत. ह्या 2 टाक्याचं मी एकत्रित केलं आहे कनेक्शन. इथून इथं आपण आपल्या घरामध्ये नेलेलं आहे. बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं ह्या प्लॅस्टिकच्या टाक्यात व्यवस्थित गॅस वगैरे होत नाही. अगदी 7-8 वर्ष झालं मी आपला हे गॅसच्या टाक्यात चालू आहेत. पावसाळ्यात उन्हाळ्यात अगदी व्यवस्थित चालतं. फक्त ह्याला व्यवस्थित वेळच्या वेळ रोजच्या रोज जर शेण कालवलं, ह्याचा जर आतमध्ये पाणी वेळच्या वेळ सगळं जात राहिलं, हे जर आपण सुकून देना, ह्याला जर बंद पडून देना, तर अगदी व्यवस्थित चालतं. फक्त रोज एक जरी पाठी ह्याला शेण आपण कालवू शकलो तर भरपूर ह्याचा आपल्याला फायदा होता. अशा प्रकारे आपण जेवढं शेतीला काही जोड व्यवसाय करता येतील तेवढं आपण केलेला आहे. आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला, आपली ही कन्सेप्ट कशी वाटली नक्की सांगा. आणि तुमच्यात जर अशा काही गोष्टी असल्या तर नक्की कमेंटमध्ये सांगा.